एक मुलगी ऑन स्टेज जी काम करणार होती ती काहीतरी आजारी पडली, काहीतरी रिझन तिने सांगितलं की मी नाही करू शकत आहे. आणि मग तिच्या जागी मी होते आणि मला एक शब्द होता त्या अख्ख्या नाटकामध्ये, थँक्यू. आर यू सिरियस? हे माझं मग पुरुषोत्तमचं पहिलं नाटक होतं. थँक्यू एवढंच मला होतं त्याच्यामध्ये. झी मराठीची महाराष्ट्राचं सुपरस्टारसाठीची ऑडिशन होती आणि ज्याच्यासाठी मी प्रचंड रिलक्टंट होते. मी आईला तेच म्हणत होते, आई नको, हे नाटक बिटक पुरतं ठीक आहे, मी ॲक्टिंग करू शकते, टेलिव्हिजनवरती मी नाही ॲक्टिंग करू शकणार, एवढं काही माझी पोच नाही आहे. म्हणजे बऱ्याच जणांचं खूप ठरलेलं असतं बघ की मला ना हे व्हायचं आहे, मला ते व्हायचं आहे. माझं असं कधीच ठरलेलं नव्हतं, माझं वेगळं ठरलेलं होतं. पण लाईफ आपल्याला कधी कधी वेगळीकडे नेऊन पोहोचवतं. सुरुवातीला मला खूप पटपट कामं मिळाली. नंतर मी जेव्हा चूजी होत गेले तेव्हा माझा खरा स्ट्रगल चालू झाला की मला जे हवं आहे ते माझ्यापर्यंत येत नव्हतं आणि जे मला नको आहे त्याबद्दल मला सतत विचारणा होत होती. एका कामाच्या बाबतीत मी असं नाही म्हणणार, जे सगळ्यांना खूप आवडलं, तुझ्यात जीव रंगला, माझ्या अजिबात डोक्यात नव्हता ते काम करायचं. हो अजिबात नाही. झी मराठीच्या एका प्रतिष्ठित व्यक्तीने मला फोन केला डायरेक्ट. मी असं ऐकलं की तुला इंटरेस्ट नाही आहे हे काम करण्यात. मी साधारण घाबरले. मला कळलं की ओके, म्हणजे बरं तो माणूस ना मला चॅनलचं नाव पण सांगायला तयार नव्हता. सुरुवातीला मला ना असं फार वाटायचं की अशी कुठे मुलगी असते, खांद्यावरच पदर घेते, कोण असतं असं इतकं वाईट वागणारं वगैरे. पण वीणा, आय एम टेलिंग यू, मी नंतर ते कॅरेक्टर जे एन्जॉय केलं ना, मी तुला ऑनेस्टली सांगू, मी या बाबतीत फार नशीबवान मुलगी असं मला वाटतं. कारण मला ना खूप चांगली माणसं मिळाली पहिल्यापासूनच. त्यात सुद्धा ना आय वॉज नॉट अ फर्स्ट चॉईस. अच्छा. हां, आय वॉज नॉट अ फर्स्ट चॉईस. त्यांनी खूप ऑडिशन्स घेतल्या होत्या पण मला वाटतं त्यांना मनासारखी मुलगी मिळत नव्हती. मग मला गोदाक्का एकदा म्हणाली पण होती, धना अगं नको गं एवढं कोल्हापुरी बोलू, सारखं म्हणजे नॉर्मल बोलताना पण मी कोल्हापुरीच बोलायचे. टू अडॉप्ट द लँग्वेज. किंवा मला ते इतकं माझ्यात आलं होतं ना नंदिता की मी सतत त्याच भाषेत बोलायचे. आमचे जे रायटर होते त्यांनी मला मेसेज केला की असं आम्ही फायनली नंदिता रिप्लेस करतोय आणि मला ही सगळ्यात पहिल्यांदा तुला सांगावं असं वाटलं कारण तू ते इतक्या छान ह्याच्यावरती नेऊन ठेवलंस आणि मला असं वाटलं की यू आर द वन, तुला हे कळलं फर्स्ट की तुला कळलं पाहिजे की आम्ही असं रिप्लेस करतोय, पण तुझ्याशिवाय आम्ही कोणाला बघू शकत नाही नंदितामध्ये. सो अगेन मी म्हटलं की मला हा जो माणसांकडनं आलेला हे आहे ना तो खूप मॅटर करते, ते लक्षात राहतात त्या गोष्टी. आता मी निगेटिव्ह केलं आहे तर मला आता खरंच वाटतं की एखादं पॉझिटिव्ह कॅरेक्टर करायला मला कदाचित जास्ती एफर्ट्स घ्यायला लागतील का माझ्याकडनं पटकन अशीच रिॲक्शन जाईल ही भीती मला. आणि आता मला त्या ह्याच्यात पडताळून बघायचं स्वतःला की मी ते आता कसं करू शकते. ग्राफ तुमचा नाही का सतत असाच राहील असं नाही आहे. अप्स अँड डाऊन्स जसे आयुष्यात येतात तसे इथेही येणार आणि यायला पाहिजे कारण कदाचित ते ग्राउंडेड ठेवत असावं. नमस्कार, मी वीणा जगताप आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या ह्या नवीन सेगमेंटमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे ब्लिंग इट ऑन. आणि आज आपल्यासोबत एक क्यूट, गोड, सुंदर अशी अभिनेत्री आहे जिला तुम्ही वेगवेगळ्या कॅरेक्टर्समधून पाहिलं, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. तुम्ही जे कॅरेक्टर द्याल त्याच्यावरती बॅटिंग करेल. माझी ती खूप फेवरेट आहे, ती आहे धनश्री काडगावकर. वेलकम. थँक्यू सो मच वीणा, थँक्यू. जे काही तू माझं छान इंट्रोडक्शन केलं आहेस मला फार आवडलं. सुरुवातीला खुश करून टाकलं. थँक्यू सो मच. इनफॅक्ट तू आलीस त्याबद्दल आम्ही खूप खुश आहोत की तू हो म्हणालीस, तू वेळ काढून इकडे आलीस, त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. मला असं वाटतं मी पहिल्यांदाच म्हणजे तू काम केलंयस इंडस्ट्रीत आणि आता तू हा एक इतका सुंदर प्रोजेक्ट घेऊन येतेस, वेगवेगळ्या कलाकारांचे इंटरव्ह्यूज तुझ्या थ्रू दिसत आहेत आम्हाला, तर खूप छान आहे हे सगळं. आणि या शोसाठी, ब्लिंग इट ऑनसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत तुला. मनापासून थँक्यू. ॲक्च्युली धनश्री कसं आहे ना, आपल्याला वेगवेगळ्या कॅरेक्टर्समधून सगळे बघत असतात. आपण अनेक वर्ष कामं करतो, कॅरेक्टर्स, कधी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पण तू खरी माणूस म्हणून कशी आहेस हे बहुतेक लोकांना माहितीच नसेल, किंवा तुझं स्ट्रगल काय होतं, किंवा आपण किती हार्डशिप्समधून इथपर्यंत येतो हे दिसत नाही. जेव्हा कॅरेक्टर अरे हिला काम मिळालं, वाव ग्रेट, हिला चान्स मिळाला, पण त्याच्या मागचं जे सगळं स्ट्रगल आहे मला ते जाणून घ्यायचं आहे. सो म्हणजे सर्वात आधी तर तुझं बालपण कुठे गेलं, तू मूळची कुठली आहेस?
माझा जन्म सोलापूरचा आहे, पण आय हॅव नो मेमरीज फ्रॉम सोलापूर, म्हणजे ज्या बालपणीच्या. कारण माझा जन्म झाला आणि त्यानंतर लगेच आम्ही पुण्यात शिफ्ट झालो. तर तसं बघायला गेलं तर मी पुण्याची आहे. माझं बालपण, माझं शिक्षण, सगळं कॉलेज सुद्धा माझं पुण्यात झालं. मी पुण्यात विद्या विकास विद्यालय नावाची एक शाळा आहे, संस्कृत प्रधान शाळा, तर तिथे होते 10वी पर्यंत. त्यानंतर गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये मी माझं कॉमर्सचं शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर मी MPM केलं, मास्टर्स इन पर्सनल मॅनेजमेंट, विच इज रिलेटेड टू HR, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर हे माझं बेसिक शिक्षण आहे, जे नसेलच माहिती म्हणजे बऱ्याच जण. ऑफकोर्स, म्हणजे आता तू जेव्हा हे सांगतेस की पर्सनल मॅनेजमेंट, म्हणजे तुझा कॉर्पोरेटमध्ये जायचा विचार होता? हो, डेफिनेटली. ऍक्टिंग हे प्रायोरिटी नव्हता? नाही, प्रायोरिटीपेक्षा हा ऑप्शनच नव्हता. हा, म्हणजे मी अशा घरातून आली आहे ना वीणा, की जिथे हा पण एक स्कोप आहे किंवा ह्यात एक करिअर घडू शकतं, असं काही बॅकग्राऊंडच नव्हतं. माझे पप्पा क्लासिकल सिंगर आहेत. आता ते फार गात नाहीत, माझा भाऊ खूप छान गातो क्लासिकल कम्प्लिटली, पण त्यांनी काही संगीत नाटकांमधनं वगैरे काम केलं होतं. ते फोटोज वगैरे आहेत माझ्याकडे अजून सुद्धा. सो पण असं त्याला बॅकग्राऊंड म्हणणार नाही, कारण माझ्या घरातल्यांनी कधीच चला सगळे मिळून आज आपण नाटकाला जाऊयात असं कधीच नाही. पण आम्ही सवाई गंधर्वला अगदी आवडीने जायचो. सो घरामध्ये गाण्याचं वातावरण होतं, पण नाटक, अभिनय याचं वातावरण असं फार नव्हतं. म्हणजे लहानपणी अभिनयाची आवड किंवा मी हिरोईन बनूंगी असं काहीच नाही. इनफॅक्ट जशी मी कॉलेजला गेले, माझं MPM झालं, तसं तसं मी ठरवलं की ओके, आता ना एक चांगली कंपनी, लाईक इन्फोसिस म्हणा, विप्रो म्हणा, अशा कंपनीमध्ये एकदा आपल्याला जॉब सॉर्टेड आहे आपलं आयुष्य, बाकी कशाचीच आता आपल्याला गरज नाही. अशा पद्धतीने मी काही इंटरव्ह्यू सुद्धा दिले यार, माझं एज्युकेशन कम्प्लीट झालं. अच्छा, म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर आणि MPM केल्यानंतर तू प्लेसमेंट्स मध्ये वगैरे मी प्रयत्न केला, कारण यू क्रॅक समथिंग? नो, नाही, म्हणून बहुतेक आय क्रॅक्ड हिअर. तर मी प्रयत्न केला, कारण याचा स्कोप कसा असतो ते माहिती नव्हतं किंवा वे माहित नव्हतं, चॅनलाइज कसं करायचं वगैरे काहीच माहित नव्हतं. तो मी तेव्हा सुरू झालं होतं माझं नाटकांमधनं वगैरे काम करणं, पण त्याला पुढे न्यायचं कसं हे काहीच माहित नव्हतं. सो ठरलं नव्हतं कधीच की ऍक्ट्रेस बनायचं या फील्डमध्ये जायचं. तू म्हणालीस की नाटक म्हणजे तू प्रयोग करणं सुरू केलं होतं, पण पहिलं नाटक हे कसं मिळालं? आणि म्हणजे घरातून मग सपोर्ट होता का की नाटक तू कर किंवा करू नकोस, किंवा ती प्रोसेस काय होती पहिल्या नाटकाची? माझं कसं झालं माहितीये का, मी डान्स भरतनाट्यम शिकले, त्यामुळे त्याच्या थ्रू नाटकांमध्ये काहीतरी डान्सची रिक्वायरमेंट आहे वगैरे, अशा थ्रू माझ्या काही नाटकातल्या मंडळींशी ओळख व्हायला लागली. आणि पुण्यामध्ये एक ग्रुप आहे, तर त्यांनी मला डायरेक्ट नटसम्राटमध्ये एक भूमिका विचारली त्यांच्या सुनेची. तर ते नाटक जेव्हा मला विचारलं तेव्हा मी घरी विचारलं, आईला खूप आवडलं, मग ही कल्पनाच खूप आवडली की अरे वा, तू नाटकात काम करणार, किती छान वगैरे. माझे पप्पा तेव्हा नव्हते तयार, की मुलीला काय माहित नाही हे फील्ड. त्यांनी जरी काम केलं होतं, मे बी त्यांनी काहीतरी बॅड साईड बघितली असावी कदाचित, म्हणून ही वॉज स्केअर्ड की माहिती नाही यार, लेट येणार तू, मग कसं सगळं वगैरे वगैरे. मे बी सिक्युरिटी पर्पजमुळे ते. हां, आणि आपल्या काही नॉर्मल लोकांमध्ये इतकं त्याला एक ग्लॅमराईज करून ठेवलंय ना की नाही नाही हे फील्ड असंच वगैरे वगैरे, त्यामुळे पण असेल. आणि त्यांची भीती काही चुकीची असं मला नाही वाटत. तर मग त्यांचं थोडंसं असं होतं की करायचं का नाही, पण माझ्या आईने अगदी धाडसानी निर्णय घेतला की नाही नाही तू हे नाटक कर. मग तिथून माझी सुरुवात झाली. त्यानंतर मग मी कॉलेजमध्ये गरवारेमध्ये होते तेव्हा पुरुषोत्तमचं वारं आपल्याला सगळ्यांनाच माहिती, पुण्यात पुरुषोत्तम करणं म्हणजे खूप बिग डील, प्रेस्टिजियस असं समजलं जायचं. आणि मग मी त्या ग्रुपमध्ये होते. आधी बॅकस्टेज साठी मला निवडलं गेलं होतं, आणि त्या टीममध्ये असणं हे इटसेल्फ खूप भारी असतं. म्हणजे हां, तर त्या टीममध्ये मला येण्याची संधी मिळाली. भारी, वा वा, सॉर्टेड, पुन्हा एकदा लाईफ सॉर्टेड आहे आपलं, असं एक वाटलं मला. आणि मग एक मुलगी ऑन स्टेज जी काम करणार होती ती काहीतरी आजारी पडली, काहीतरी रिझन तिने सांगितलं की मी नाही करू शकत आहे, आणि मग तिच्या जागी मी होते. आणि मला एक शब्द होता त्या अख्ख्या नाटकामध्ये, थँक्यू. आर यू सिरियस? हे माझं मग पुरुषोत्तमचं पहिलं नाटक होतं. थँक्यू एवढंच मला होतं त्याच्यामध्ये. सही आहे, पण एक अख्खं नाटक केलं एका शब्दावर, अजून काय पाहिजे? हां, म्हणजे
अँड आय एम स्टील हॅपी. मला काही रिग्रेट नाही, नॉट एट ऑल. बिंग अ पार्ट ऑफ सच अ ह्यूज काय म्हणतात एक ह्यूज कंपनी किंवा एक ह्यूज ग्रुप ही खूप मोठी गोष्ट आहे. आता नाटकांमधून टेलिव्हिजन, फिल्म्स इथपर्यंतचा प्रवास. ओके, सो मी हे राज्यस्तरीय वगैरे पुण्यातनं ज्या कॉम्पिटिशन्स होते त्या करत होते. माझा आदल्या दिवशी राज्यस्तरीयचा नाटकाचा प्रयोग होता पुणे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी झी मराठीची महाराष्ट्राचं सुपरस्टारसाठीची ऑडिशन होती. आणि ज्याच्यासाठी मी प्रचंड रिलक्टंट होते. मी आईला तेच म्हणत होते, आई नको, हे नाटक बिटक पुरतं ठीक आहे, मी ऍक्टिंग करू शकते, टेलिव्हिजनवरती मी नाही ऍक्टिंग करू शकणार, एवढं काही माझी पोच नाही आहे. तर मला आठवतं की मी रात्री जरा उशिरा घरी आले प्रयोगावरनं वगैरे, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती ऑडिशन सुरू झाली होती. तर माझी आई म्हणजे मला अगदी झोपेत नव्हतं, जा 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 ऑडिशनला, अगं उशीर होतोय असं करून ती म्हणली मला, नाही तू जाच, एकदा बघून तरी. हो, म्हणजे तिचं अगदीच असं होतं की नाही तू करू शकतेस, तू प्रयत्न तरी कर. सो मी गेले. पूर्ण दिवसभर ती ऑडिशन चालू होती, त्यात मी सिलेक्ट झाले. मग अख्ख्या महाराष्ट्रातनं काही लोक सिलेक्ट झाले ज्यांची मुंबईमध्ये ऑडिशन होती, आणि त्या मुंबईतल्या एक 70-80 लोकांमधनं मग फायनल 24 जण सिलेक्ट झाले. आणि त्या फायनल 24 जणांची कॉम्पिटिशन ॲक्च्युअल टेलिव्हिजनवरती सुरू झाली, आणि ज्या फायनल 5 मी होते, आणि ज्याचे विनर निलेश साबळे आपल्या सगळ्यांनाच माहिती, आणि योगी. येस. म्हणजे तू म्हणजे जायचं नव्हतं तिथपासून ते टॉप 5 पर्यंतचा हा प्रवास. मला असं वाटतं कधी कधी ना आपल्याला माहित नसतं की आपल्या आयुष्याची दिशा काय आहे. म्हणजे बऱ्याच जणांचं खूप ठरलेलं असतं बघ की मला ना हे व्हायचंय, मला ते व्हायचंय. माझं असं कधीच ठरलेलं नव्हतं, माझं वेगळं ठरलेलं होतं, पण लाईफ आपल्याला कधी कधी वेगळीकडे नेऊन पोहोचवतं. जी आपली डेस्टिनी आहे तिकडे आपल्याला लाईफ घेऊन जात. एक्झॅक्टली. म्हणजे असं काहीच माझ्या मनात कधीच नव्हतं, पण एकदा मी इथे आले आणि मला आवडलं हे सगळं. मला असं वाटलं की मला खूप छान वाटतंय एखादं कॅरेक्टर प्ले करायला, माझ्या थ्रू काहीतरी वेगळं बोलायला मला आवडतंय. आणि मग मला हे सगळं असं वाटायला लागलं की ओके, हे मला करायला पाहिजे. काही जण कौतुक करायला लागले माझ्या कामाचं, आणि मग मला असं वाटायला लागलं की येस, मी हे करायला पाहिजे, मला हे आवडतंय, मी निदान प्रयत्न तरी करायला पाहिजे. सही. महाराष्ट्राचा सुपरस्टार झाल्यानंतर इमिडिएटली काम मिळालं की त्याच्यामध्ये पण स्ट्रगल होतं? आणि इमिजिएटली काम मिळालं लगेच. आणि काय होतं ते पहिलं काम? झी मराठीलाच माझी या प्रियाला प्रीत कळेना म्हणून एक सिरियल आली होती, त्याच्यामध्ये मला एक रोल मिळाला, जी सिरियल 1-1.5 वर्ष मला वाटतं चालली. त्याच वेळी मला झी मराठीने लगेच गुड मॉर्निंग महाराष्ट्र नावाचा एक कार्यक्रम होता, त्याचा अँकरिंगची संधी दिली. त्याच वेळी मला एक नाटक मिळालं, आणि तेही अतिशय आपले सगळ्यांचे आवडते डिरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी. म्हणजे त्यांच्याकडे कोणाला काम नसेल करायचं. एका वेळी मी ह्या अशा 3 गोष्टी करत होते. मला असं झालं की वाव, तुझं लाईफ एकदम चेंज झालं. कट्टू म्हणजे हे बघ, अननोइंगली ना माझ्या मनात यायला लागलं की क्या बात आहे यार, कसलं भारी, मी चांगलं काम करते यार, मला खूप छान छान कामं मिळतात आणि चांगल्या लोकांकडे. सो आपण ना कधी असं ठरवत नाही की हवेत जायचंय वगैरे. राईट. आपल्याला ना सिच्युएशन थोडीशी नेत असते तिथे. हवेत म्हणणार नाही मी गेले, पण मला असं फील व्हायला लागलं की ओके, मला छान कामं मिळत आहेत. आणि मग हळूहळू समज यायला लागली ॲक्च्युली की काय कामं करायला पाहिजे, कुठली घ्यायला पाहिजेत, कुठली नाही घ्यायला पाहिजे. आणि खरा माझा स्ट्रगल तिथे चालू झाला. सुरुवातीला मला खूप पटपट कामं मिळाली, नंतर मी जेव्हा चूजी होत गेले तेव्हा माझा खरा स्ट्रगल चालू झाला की मला जे हवं आहे ते माझ्यापर्यंत येत नव्हतं, आणि जे मला नको आहे त्याबद्दल मला सतत विचारणा होत होती. होती की आता काय करू की नको करू. आता तू म्हणालीस की लगेच कामं मिळाली. सो हाऊ डिफरंट इट वॉज एक नाटक करणं आणि मग आता टेलिव्हिजनवर. सो त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे असं स्ट्रगल झाला का की नाटकात कसे पूर्ण स्टेज तुमचा असतो, बट टेलिव्हिजनमध्ये खूप इंटॅक्ट आहे सगळं. सो काय स्ट्रगल आला तेव्हा? ऑफकोर्स थोडं कामाची पद्धत वेगळी आहे. येस. थोडं मी आधी आता पुण्यातनं जेव्हा करत होते तेव्हा ऑफकोर्स आपण नाटकासाठी थोडं लाऊड बोलतो. येस. ह्या सगळ्या गोष्टी असतात, किंवा अभिनय पण हातवारे वगैरे आपण बॉडी लँग्वेज जास्त असते. महाराष्ट्राचा सुपरस्टारमध्ये ना
एक कॅमेरा क्लोज लागलेला असायचा, एक टू शॉट लागलेला असायचा, एक जीबी लागलेला असायचा, एक अजून वाईड लागलेला असायचा, कॉम्पॅक्ट, असे जवळजवळ 8-10 कॅमेरे होते, जास्तच मला वाटतं. तर मला आठवतंय सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे सर होते आमचे डिरेक्टर्स, आमच्याकडनं सगळं रिहर्सल्स आमच्या ते घ्यायचे. तर मला आठवतंय आम्ही सतत हा प्रश्न विचारायचो की आम्ही कशी ऍक्टिंग करायची आहे, म्हणजे आम्ही लाऊड करायचं आहे, कॅमेरा आहे ना, ते आपण कुठेतरी ऐकलेलं असतं बघ इंटरव्ह्यूज मध्ये, कॅमेराला खूप कमी सटल करायचं, क्लोज वगैरे. तर तसे आम्ही सतत प्रश्न विचारायचो की नक्की कसं करायचंय. तर ती कॉम्पिटिशन होती, तिथे सगळं कॅप्चर केलं जात होतं, स्टेज पण होतं, त्यामुळे थोडासा तो नाटकाचा स्किटचा फील होता. सो पहिल्याच संधीमध्ये हे जे स्ट्रगल होता ना आमच्या सगळ्यांचाच, म्हणजे की अलाउड करायचंय का नाही करायचंय, का स्किट करायचंय का सटलच करायचंय, इथे तो क्लोज लागला, हे खूप प्रश्न होते, सतत आम्ही हे विचारायचो. तर तेव्हा तो एक थोडासा स्ट्रगल होता आणि ते एक जमवावं लागलं आम्हाला. बट नंतर मला असं वाटतं की जसं तुम्हाला एक्सपिरियन्स येतो की इथे हे इतकं करावं लागेल आणि इथे थोडं कदाचित कमी करावं लागेल, कदाचित फक्त डोळ्यांनी खेळावं लागेल, हे तुम्हाला मला वाटतं काम करून आपोआप थोडं थोडं. धनश्री, आपल्या फील्डमध्ये ना खूप गोष्टी वर खाली होत असतात, एक अप्स डाऊन्स, कधी खूप कामं आहेत, कधी अजिबात ऑडिशनचाही फोन येत नाही. असे काही रिजेक्शन्स आले की असं वाटलं की बस आता हे नाही करायचं? हो, खूप रिजेक्शन झालं. एखादा किस्सा सांग ना, म्हणजे असं झालं की फायनल झालंय आणि नंतर कळतं की नाही आता नाही, लाईक ओके, असं तिथपर्यंत जाऊन रिजेक्शन्स असे नाही आहेत. पण मी म्हटलं तसं की मला जी कामं करण्यात खूप इंटरेस्ट होता, ती कामं ठीक आहे आम्ही विचार करतोय तुझा इथपर्यंत, किंवा हो पुढे पाठवली आहे, शॉर्टलिस्ट झाली आहेस, आणि मग त्याच्यानंतर फोन नाही, अशी खूप कामं झाली. तेव्हा डोक्यात काय चालायचं की आता काय करावं? ऑनेस्टली अनेकदा असा विचार येऊन गेलाय की सोडावं का, कारण मी ना खूप माझ्या इन्स्टिंक्टिव्हली जाणारी मुलगी, मला एखादं काम करावंसं वाटलं तरच मी ते करते. एका कामाच्या बाबतीत मी असं नाही म्हणणार, जे सगळ्यांना खूप आवडलं, तुझ्यात जीवरंगला, माझ्या अजिबात डोक्यात नव्हता ते काम करायचं. हो, अजिबात नाही. म्हणजे मला एक फोन आला आणि तो एक हिंदी भाषिक माणूस होता, त्याने मला विचारलं शोलापूर में शूट रहेगा. तू तिकडेच गेले? नाही, शोलापूर में तो मुझे नहीं करना है शूट. म्हणजे मी असं बोलले नाही त्यांना. त्यांनी एक ऑडिशन पाठवली होती मला, मी ती डाउनलोड पण केली नाही, कारण मला असं झालं मला आता मुंबई सोडून नाही जायचंय. राईट. मग काही दिवसांनी मला एक फोन आला आणि मी तेव्हा सुगरण करत होते, सुगरण शो होता, त्याचा अँकरिंग, आणि झी मराठीच्या एका प्रतिष्ठित व्यक्तीने मला फोन केला डायरेक्ट. मी असं ऐकलं की तुला इंटरेस्ट नाही आहे हे काम करण्यात. मी साधारण घाबरले, मला कळलं की ओके, म्हणजे बरं तो माणूस ना मला चॅनलचं नाव पण सांगायला तयार नव्हता की ह्या चॅनलसाठी, मग मी कदाचित ते सिरियसली घेतलं असतं, बट ही वॉज नॉट रेडी, कुठलेच डिटेल्स द्यायला, रिलायबिलिटी काहीच नव्हती की मी काय बेसिसवर हा ऑडिशन पाठवू. एक्झॅक्टली. मग जेव्हा त्या माणसाने फोन केला आणि त्यांनी मला हे सांगितलं, मी तेव्हाही थोडीशी शुअर नव्हते.